नमस्कार. आता फेब्रुवारी आणि मार्च महिना म्हणजे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा काळ. परीक्षेचा काळ म्हटला की कुटुंबामध्ये देखील टेन्शन, आई वडिलांना देखील टेन्शन. परंतु या संबंधामध्ये मी माझा जो अनुभव आहे किंवा मी सार्वजनिक जीवनामध्ये जो काम करतो त्यामध्ये जो मला प्रत्यक्ष अनुभव मिळाला आहे त्यासंबंधी एक मित्रत्वाच्या नात्याने मी काही गोष्टी सांगू इच्छितो. खरं म्हणजे अगदी बिनधास्तपणे, निर्धास्तपणे, भयमुक्त, चिंतामुक्त आपण परीक्षेला जर गेलो तर 100% आपल्याला यश मिळतं. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की भय आणि चिंतेने आपण ग्रासलेले असतो की मी पास होईन का, मला मार्क भरपूर मिळतील का, आणि त्याच्यामध्ये देखील आपल्यामध्ये एक दबाव देखील असतो. कारण की शिक्षकांनाही वाटत असतं की याला चांगले मार्क मिळाले पाहिजेत, तुला 90च्या वर मिळाला पाहिजे, 100 मार्क मिळाले पाहिजेत. पालकांना देखील आणि विशेष करून आपल्या आईला देखील वाटत असतं आणि ती देखील सारखा दबाव आणण्याचा प्रयत्न करत असते चांगल्या हेतूने. हेतू अतिशय चांगला असतो, पण या दबावाखाली काही वेळेला आपण गांगरून पण जातो आणि आपला आत्मविश्वास पण ढळायला लागतो की हे होईल का, नाही ते होईल का. आणि त्याच्यामुळे भयमुक्त राहा, चिंतामुक्त राहा आणि परीक्षेला तुम्ही सामोरं जा. या ठिकाणी आपलं अभ्यासाचं वेळापत्रक जे आहे हे देखील आपण योग्य पद्धतीने त्याची रचना, त्याचं नियोजन करायला पाहिजे असं मला वाटतं. की आपली झोपेची वेळ काय असली पाहिजे. काही वेळेला अनेक जण रात्र अभ्यास करत बसतात. आपली जेवणाची वेळ काय असली पाहिजे, आपली अभ्यासाची वेळ काय असली पाहिजे. म्हणजे ज्याला म्हणता येईल की टाइम मॅनेजमेंट हे देखील आपल्याला अत्यंत महत्वाचं असतं. ठराविक वेळ झोप झालीच पाहिजे, किमान 7 तास झोप झाली पाहिजे. बाकीची वेळ जी आहे, वेळ जेवणाचं टाइम टेबल आपण योग्य पद्धतीने पाळलं पाहिजे. आहार काय घ्यायचा ते देखील हल्ली आपल्याला योग्य पद्धतीने बघायला लागतं आणि ते देखील जेवणाची वेळ असेल आणि अभ्यासाची वेळ. नियमित अभ्यास हा यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं. कारण की ज्यावेळेला असंख्य विद्यार्थी ज्यावेळेला अधिक मार्क मिळवतात त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की त्यांचं ज्यावेळेला आपण विचारतो, त्यांच्याशी संवाद करतो, तेव्हा ते सांगतात की आम्ही नियमित अभ्यास करत होतो, आम्ही खेळत पण होतो, आम्ही ठराविक वेळ अभ्यासाकरता ठेवला होता आणि दिस इज कॉल्ड टाइम मॅनेजमेंट आणि ती देखील अत्यंत महत्वाची आहे. सराव, प्रत्येकाला सरावाची गरज असते. अनेक वेळेला आपण वाचलेलं असतं, आपल्या लक्षात असतं, परंतु प्रत्यक्ष आपलं उतरत नाही. लेखणीद्वारे जे उतरायला पाहिजे ते उतरत नाही, कारण आपल्याला प्रॅक्टिस नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण सराव आपण करत नसल्यामुळे अनेक जुने प्रश्न समोर ठेवून आपण त्याची प्रॅक्टिस केली तर आपल्याला एक प्रकारचा कॉन्फिडन्स पण येतो आणि आपला सराव देखील होतो. आणि त्या दृष्टीने देखील आपल्याला परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यावर एकदम असं कुठलं काहीतरी टेन्शन आल्यासारखं होत नाही की प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर. आणि त्याच्यामुळे नियमित सराव हा देखील यशस्वी परीक्षेचा आणि यशाचा गुरुमंत्र आहे असं मला वाटतं. लिखाणाची सवय देखील अत्यंत महत्वाची आहे. कुठल्या भाषेमध्ये आपण लिहितोय आणि मी आधी जसं सांगितलं की सराव, तसंच लिखाणाचा सराव हे देखील आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असतं. कारण प्रेझेंटेशन काय, आपण भरपूर हुशार असतो, परंतु आपण एखाद्या इंटरव्ह्यूला गेलो किंवा एखादं लिखाण करायला गेलो, सादरीकरण करायला गेलो तर ते व्यक्त होण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे आणि त्याच्याकरता आपल्याला सराव जो आहे तो अत्यंत महत्वाचा असतो. आणि त्याच्यामुळे या अनेक गोष्टी ज्या आहेत याचं आपण जरी योग्य पद्धतीने नियोजन केलं तर त्याचा उपयोग होतो. आणि सर्वात अगदी शेवटी महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया. ज्यावेळेला एखाद्या मोठ्या परीक्षा म्हणजे युद्ध असं मी म्हणणार नाही, परंतु मोठ्या एका आव्हानाला आपण सामोरं जातो त्यावेळेला हे सोशल मीडिया, फेसबुक, अमुक तमुक याच्यामध्ये निरनिराळ्या युट्यूबमध्ये आपण गुंतून पडण्यात अडचण आहे. आपण 5 मिनिटाकरता ते ओपन करतो आणि 1-1.5 तास कसा जातो आपल्याला कळत नाही
आणि ते बघितल्यानंतर देखील एक वेगळ्या दुनियेमध्येही आपण जातो आणि वेगळ्या पद्धतीचं आपल्याला टेन्शन देखील यायची शक्यता असते. आणि त्याच्यामुळे एका दिशेने सही दिशा सही नीती ज्याला म्हणतात, ते एका दिशेने आपण याच्यावर जर फोकस केलं, आपण त्याच्यामध्ये एकाग्रता जर आपण ठेवली तर त्याचा उपयोग होतो. आणि माणसाच्या आयुष्यामध्ये योग हा अत्यंत महत्वाचा आहे. आपण श्वसनाचा, प्राणायाम, योग, मेडिटेशन अशा अनेक गोष्टी ऐकतो, परंतु आपलं चित्त, सच्चित्त म्हणतात त्याला, की चांगलं चित्त जर असेल तर आपल्याला मेमरी देखील आपल्याला साथ देत राहते आणि आपण कुठल्याही प्रकारच्या दबावाखाली किंवा कुठल्याही टेन्शनमध्ये न राहता आपण मोकळेपणाने कुठल्याही आव्हानाला सहजगत्या, त्याच्यामध्ये सहजता असेल तर ते अतिशय आव्हान आपल्याला सोपं वाटतं आणि आपल्याला यशस्वी वाटतं. आपण आता परीक्षेला सामोरं जातोय. शेवटी जीवनामध्ये अनेक परीक्षा असतात, त्याच्यातली ही एक परीक्षा आहे असं समजून आपण त्याला सामोरं जावं. मी तुमचा मित्र म्हणून तुम्हाला मी खूप याच्यासाठी शुभेच्छा देतो. खूप चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास केलेला आहे. अतिशय विश्वासाने, आत्मविश्वासाने आपण या परीक्षांना सामोरं जा, एवढं या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप शिका, खूप मोठं व्हा, समाजाच्या कामाकरता या, अशा प्रकारचं आपल्याला आवाहन करतो. आणि मी आपल्याशी जो संवाद केला तो थांबवतो. खूप खूप धन्यवाद.